थंडगार भयान शांतता असलेल्या कोठडीत जयंत बसला होता. चार भिंतींच्या आत बाहेरचं जग त्याला रक्तपिपासू म्हणून हाका मारत होतं. 6 महिन्यांपूर्वी त्याच्यावर एका कुटुंबाच्या क्रूर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. नवरा, बायको आणि त्यांचा निरागस 8 वर्षांचा मुलगा. पुरावे इतके पक्के होते की कायद्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशीची तारीख जवळ येत होती आणि जयंत मनातल्या मनात मृत्यूची वाट पाहत होता. एक संध्याकाळ तुरुंग अधिकारी त्याच्या कोठडीसमोर आला. जयंत, एक स्त्री तुझ्यासोबत हलाला करू इच्छिते. जयंतला हसू आवरलं नाही. मी तर मरणासन्न आहे. फाशीची शिक्षा झालेला माणूस मी माझ्यासोबत हलाला. हा काय विनोद आहे? अधिकारी गंभीरपणे म्हणाला, विनोद नाही. उद्या ती तुला भेटायला येणार आहे. दुसऱ्या दिवशी जयंतसमोर एक तरुणी उभी होती. सना. साधारणपणे 25 वर्षांची, नाजूक, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आणि जबरदस्त इच्छाशक्ती होती. जयंतने तिच्याकडे रोखून पाहिलं. तू माझ्यासोबत हलाला का करू इच्छितेस? माझ्यासारख्या आरोपीसोबत? सना आपली मान खाली घालून म्हणाली, माझ्या पतीने, आदिलने, मला तलाक दिला आहे. आणि मला त्यांच्याशी पुन्हा लग्न करण्यासाठी हलाला करायचा आहे. तू इतर कोणालाही निवडू शकली असतीस, जयंतने संशयाने विचारले. मी तर. मला फक्त तुमच्यासोबतच करायचं आहे, सनाने मध्येच त्याला थांबवत ठामपणे सांगितलं. तिच्या या उत्तराने जयंत गोंधळला. त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहिलं. तिच्या डोळ्यात भीतीच्या जागी एक निश्चयाची आग होती. त्या रात्री, जेव्हा ते दोघे एका खोलीत एकटे होते, तेव्हा जयंतने आपल्या आत दडलेली पाशवी वृत्ती बाहेर काढली. त्याने तिला धमकावले, मी तुमच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. सना शांत राहिली. तिने कोणताही प्रतिकार केला नाही. ती फक्त वेदना सहन करत राहिली, जणू काहीतरी मोठं काम पूर्ण करायचं आहे. पहाटेच्या वेळी, जेव्हा जयंत शांत झाला, तेव्हा सनाने तिच्या पर्समधून एक छोटा पेनड्राईव्ह काढला. यात ते पुरावे आहेत, जे तुम्हाला निर्दोष सिद्ध करू शकतात. ती म्हणाली, मी तुमच्यासाठी हे पुरावे मिळवले आहेत. जयंत तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. ही माझ्यासाठी असं का करेल, असा प्रश्न त्याच्या मनात आला. जयंतने तो पेनड्राईव्ह लपवून ठेवला आणि तुरुंगात आल्यावर एका विश्वासू अधिकाऱ्याच्या मदतीने तो उघडून पाहिला. पेनड्राईव्हमधील व्हिडिओमध्ये दिसत होतं की खरे मारेकरी सनाचा पती आदिल खान आणि त्याचे गुंड होते. ते हत्येच्या वेळी जयंतचे नाव घेत होते आणि त्याला या गुन्ह्यात अडकवण्याची योजना आखत होते. आदिलला जयंतच्या कुटुंबाबद्दल माहिती होती. तो जयंतची व्यावसायिक स्पर्धा करत होता, त्यामुळे त्याने जयंतला अडकवण्याचा कट रचला होता. व्हिडिओ संपल्यावर जयंतला आठवलं की सना त्याच्या घराशेजारी राहत होती. तिनेच त्याला हलालाच्या नावाखाली मदत केली होती. मी तुमची जुनी शेजारीण आहे, सनाने फोनवर सांगितलं. तुम्हाला आदिलने फसवलं आहे हे कळल्यावर मी माझ्या जीवाची पर्वा न करता तुमच्या मदतीसाठी हा मार्ग निवडला. जयंतने ते पुरावे आपल्या वकिलांच्या मदतीने मीडिया आणि पोलिसांपर्यंत पोहोचवले. काही दिवसांतच आदिल आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. हत्येच्या रात्री आदिलने जयंतची नक्कल केली होती, हे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. ज्या तुरुंग अधिकाऱ्याने जयंतला रक्तपिपासू ठरवलं होतं, तो आदिलसोबत सामील होता, त्यामुळे त्यालाही अटक झाली. कोर्टाने जयंतला निर्दोष घोषित केलं आणि त्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर जयंतला वाटलं होतं की सना गेली असेल. पण ती त्याची वाट पाहत होती. आता काय, जयंतने विचारले. सना हसली. तिच्या डोळ्यांतील चमक अधिकच तेजस्वी झाली होती. आता आपण दोघे एक नवीन आयुष्य सुरू करू. एक असं आयुष्य,
ज्यात फक्त विश्वास आणि प्रेम असेल. जयंतने तिचा हात हातात घेतला. सूर्याची सोनेरी किरणं त्यांच्यावर पडत होती, जणू काही त्यांच्या नवीन प्रवासाला आशीर्वाद देत होती. हलालाच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रवास एका अनोख्या नात्यात रूपांतरित झाला होता.